नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधला आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. श्री शिवाजी टाकवडे यांचा एक प्रश्न आलाय. ते म्हणतात, अंगावर पित्त उठतं, रोज गोळी घ्यावी लागते. पित्त कमी होण्यासाठी काहीतरी उपाय सांगावा. माझा हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो का? अंगावर पित्त उठण्याचा अशा प्रकारचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त त्यासाठी योग्य औषधं आणि प्रकृतीला अनुकूल आहार घेणं आवश्यक असतं. अगदी खरंय. रोज अँटी ॲलर्जिक घेणं आज जरी सोपं वाटत असलं तरी नंतर त्याचे दुष्परिणाम खूप महागात पडू शकतात. मात्र आयुर्वेदाची औषधं सुरू केली, बरोबरीने आहार नियोजन केलं की हळूहळू गोळी कमी होते आणि पूर्णपणे थांबते सुद्धा. यामध्ये त्रास जरी स्किनवर दिसत असला तरी त्याचं मूळ हे पोटामध्ये असतं. त्यामुळे रोजच्या रोज एक्सेस पित्त शरीराबाहेर निघून जावं या दृष्टीने रात्री झोपताना चमचाभर अविपत्तिकर चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. सकाळ संध्याकाळ 2-2 कामदुधा आणि प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेणं, सकाळी चमचाभर गुलकंद घेणं, दिवसातून एकदा कधीही पाताभ्यंग करणं याचाही तुम्हाला उपयोग होईल. पित्त उठतं त्यावर घरी बनवलेलं साजूक तूप किंवा आमसूल भिजवलेलं पाणी लावण्याचा उपयोग होताना दिसतो. बरोबरीने आहारात काही दिवस तेल बंद करून तुपामध्ये स्वयंपाक करणं, कॅप्सिकम, गवार, वांग, टोमॅटो, चिंच, कोबी, फ्लावर, मोहरी, हिंग, आंबट फळ, दही, चीज, आंबवलेले पदार्थ, तळलेल्या गोष्टी टाळणं हे सुद्धा आवश्यक. शिवाजी दादा, हे सगळे उपाय घरच्या घरी सुरू करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. पण नेमकं निदान होण्यासाठी आणि त्रास मुळापासून आणि कायमचा बरा होण्यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांकडून नाडी परीक्षण करून घेणं हे सुद्धा सर्वात चांगलं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या नंबरवर तो लिहून पाठवा. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.